जय जिनेंद्र। पूर्णार्घ जैन ग्रंथवाचन अर्घ 10 भाग 3। जैनांची संगीत साधना। तीर्थंकरांचे जन्म कल्याणिक संगीताचे मंगलाचरण। तीर्थंकरांचा जन्म होण्या अगोदर 15 महिन्यापासून रत्नवर्षा, मातेची देवीकडून सेवा इत्यादी विभूतीद्वारे गर्भकल्याणिक साजरे होतात। तीर्थंकरांच्या जन्माभिषेकाचे अनेक ग्रंथातून रसभरीत वर्णन आलेले आहे। सौधर्म व ईशान स्वर्गातले देव व देवी सुमेरू पर्वतावर तीर्थंकरांना अभिषेकासाठी घेऊन जातात। विशाल अशा देवसेना मिरवणुकीत असतात। गजरूपधारी देवगण विद्याधर, कामदेव आदींचे षडज अर्थात 6 स्वरामध्ये गुणगान करतात। तुरंगसेना ऋषभ रे स्वरामध्ये मांडलिक महामंडलिक राजांचे गुणगान करतात। देवरथ सेना गांधार अर्थात ग स्वरामध्ये बलभद्र, नारायण, प्रतिनारायण यांच्या बलवीर्याचे गुणगान करतात व नृत्य करतात। पायदळ सेवा मध्यम अर्थात म स्वरामध्ये चक्रवर्तींचे वैभव, बल, वीर्य आदींचे गुणगान करतात। वृषभ सेना पंचम अर्थात प स्वरामध्ये चर्मशरीरी मुनींचे गुणगान करतात। गंधर्व सेना दैवत अर्थात ध स्वरामध्ये गणधर देव आणि वृद्धिधारी मुनींचे गौरव गुणगान करतात। नृत्यकारिणी सेना विषाद अर्थात नी स्वरामध्ये तीर्थंकर भगवंतांच्या 46 गुणांचे आणि पुण्यमय जीवनाचे गायन करतात। वरील वर्णनात पुण्यपुरुषांचे गुणानुवाद आहेत, पण त्याहीपेक्षा संगीतशास्त्राच्या दृष्टीने ते अधिक महत्त्वाचे आहे। सा रे ग म प ध नी या 7 मूळ स्वरांचा येथे उल्लेख आढळतो। पुण्यपुरुष आणि स्वर यांचा उच्चक्रम मनोवेधक आहे। वरील वर्णनातील गज, तुरंग आदींबरोबर जो स्वरांचा संबंध आहे त्याचा काहीतरी संगीतशास्त्रासंबंधाने संकेत असावा, पण हा संशोधनाचा विषय आहे। सप्तस्वर कोणाचा, कसा व कोणता? स्वामी कार्तिकेयानुप्रेक्षा या ग्रंथावर श्री शुभचंद्राचार्यांनी संस्कृत टीका लिहिलेली आहे। निषाद, वृषभ, गांधार, षडज, मध्यम, दैवत आणि पंचम हे 7 स्वर तंत्री रूपकंठातून उत्पन्न होतात असे त्या टीकेमध्ये म्हटले आहे। त्यांनी स्वरांच्या स्थानांचा देखील उल्लेख केला आहे। कंठदेशे स्थितः षडजः शिरस्थ वृषभस्थथा नासिकायांच गांधारो हृदये मध्यमो भवेत् पंचमश्च मुखे ज्ञेयस्तालुदेशे तु दैवतः निषादः सर्वगात्रेच ज्ञेयः सप्तस्वरा इति। म्हणजे जो स्वर कंठ प्रदेशात स्थित असतो त्यास षडज, जो स्वर शिरोदेशात स्थित असतो त्यास वृषभ, जो स्वर नासिक प्रदेशात स्थित असतो त्यास गांधार, जो स्वर हृदय प्रदेशात स्थिर असतो त्यास मध्यम, मुख प्रदेशात स्थित स्वराला पंचम, तालू प्रदेशात स्थित स्वराला दैवत आणि सर्व शरीरामध्ये स्थित स्वराला निषाद असे म्हणतात। त्यापुढे असेही वर्णन आहे की निषादम कुंजरो वक्तिब्रते गौ वृषभम तथा अजा वदन्ति गांधारम षडज ब्रते भुजंगभुक् ब्रवीति मध्यमम क्रौचो दैवतं च तुरंगमहा पुष्पसंधारणे काले पिकः पूजति पंचमम। अर्थात हत्तीचा स्वर निषाद आहे, गाईचा स्वर वृषभ आहे, शेळीचा स्वर गांधार आहे व गरुडाचा स्वर षडज आहे। क्रौंच पक्षाचा स्वर पंचम आहे, घोड्याचा स्वर दैवत आहे आणि वसंत ऋतूमध्ये कोकिळा,
पंचम स्वरामध्ये कुंजन करते. संगीतशास्त्रासंबंधी ग्रंथ. मोहंजोदारो येथे सापडलेल्या भगवान ऋषभनाथांच्या मूर्तीभोवती वीणा, करताल, बासुरी व मृदंग यांच्याही आकृत्या कोरलेल्या आहेत. त्यावरून जैनांची संगीताच्या आस्थेची साक्ष जशी पटते, तसेच त्यांनी संगीतशास्त्रावरील ग्रंथरचना केली असावी हेही लक्षात येते. पुराण ग्रंथ, चरित्र ग्रंथ व काव्यग्रंथ यामधून येणारे विविध वाद्यादिकांचे वर्णन वाचून तर जैन संगीतशास्त्र प्रगल्भ होते हे पटते. पण आश्चर्य असे की जैन संगीताकडे उपेक्षेने पाहिले गेले आहे असे वाटते, कारण त्या संबंधाने कुणीही कुठे लिहिल्याचे वाटत नाही. अपवाद म्हणून 2-4 लेख देता येतील, पण संगीतप्रेमी जीवांचे तेवढ्यावर समाधान होणार नाही. उपलब्ध ग्रंथासंबंधी जी त्रोटक माहिती संकलित करता आली ती खाली देत आहे. संगीत रत्नाकर, सुसंबद्ध संगीतशास्त्र. इसवी 1200 नंतरचा हा ग्रंथ आहे. मार्ग आणि देशी दोन्ही पद्धतीचे यथायोग्य वर्णन यात आहे. त्यामुळे इतर ग्रंथांची याच्याशी तुलना केली जाते. याचा कर्ता शांगर्गदेव आहे, पण त्याचा उल्लेख मात्र त्यात नाही. संगीत समयसार याचे कर्ते श्री पार्श्वदेव आहेत. इसवी 1200 नंतरचा हा ग्रंथ आहे. यात देशी रागांचे वर्णन आहे. अध्यायामध्ये हा ग्रंथ आहे. कुठे कुठे वर्णन क्रम सुटलेला आहे. यामध्ये नाद, गीत, वर्ण, आलाप, राग, रागांग, प्रबंध, अनवद्य, नृत्य, ताळ, प्रस्तार याविषयी लहान सहान बाबींवर बराच प्रकाश टाकलेला आहे. इतर ग्रंथ. स्थानांग सूत्रामध्ये आलेल्या वर्णनावरून पूर्वगत स्वर प्राभृत हा संगीतशास्त्रातील ग्रंथ असावा. 21 मूर्छनांचा यात उल्लेख आहे. अभयदेवांची स्थानांग सूत्रावरील टीका विद्वत्तापूर्ण आहे. भद्रबाहू कृत कल्पसूत्र. विनय विजयोपाध्याय याने भद्रबाहुकृत संस्कृत टीका लिहिली आहे. यात वाद्यांचे वर्णन आहे. हा ग्रंथ 17व्या शतकातील आहे. संगीतोपनिषद सारोद्धार हा सुधा कलश यांचा ग्रंथ आहे. यामध्ये तालांचे विशेष वर्णन आहे. एकमात्रिक तालापासून षष्ठी मात्रिक तालापर्यंत यात वर्णन आहे. हिंदी ग्रंथामध्ये नयन सुखविलास हा ग्रंथ अत्यंत महत्त्वाचा आहे. भूधरदास, भागचंद, ज्ञानतराय, दौलतराम आदी हिंदीच्या कवींनी आपली पदे कोणत्या रागात गावीत याचा निर्देश केला आहे.